हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी. संत संगे सर्व काळा खंड प्रेमाचा कल्लोळ, पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान, पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी. समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम, जगननीत पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. वनगारो प्रथम नमन, वनगारो प्रथम नमन. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह, लादलो पावन झालो चराचरी. त्रिपुडी जातीत त्रिपुडी जो, वसे स्वामीचा स्वामी कृष्णा तटीओ. दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा, नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथ. गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू, तयाचे चरणावरू साष्टांग हे नमन गा. राम विजय हरी विजय सार, पांडव प्रताप ग्रंथ केला थोर. तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी, तयाचे चरणावरी साष्टांग नमन. सीताराम हनुमान सीताराम हनुमान, सीताराम हनुमान सीताराम हनुमान. अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा. मागणीपर प्रकरणातला अभंग आहे, मागणी मागणारा अभंग आहे. हा अभंग बसलेल्या जवळजवळ सगळ्यांच्या पाठातला आहे. जास्त डोक्याला ताप द्यायचा अभंग नाही, कारण हा अभंग, या अभंगाच्या वेळेला सगळे जागे राहतात, झोपाळे मोपाळे. कारण त्यांना माहिती हा अभंग झाला का आता निघायचंय, हा सगळ्यात शेवटी म्हणला जातो. म्हणून हा अभंग जवळजवळ सगळ्यांच्या नाही मुखपाठ तर कानपाठ आहे, कानावरून गेलेला अभंग आहे. अभंगाचा थोडक्यात भाव सांगायचा तो असा, या अभंगामध्ये तुकोबार आहे जगाच्या मालकाला पांडुरंगाला विनंती करतात की पांडुरंगा परमात्म्या, प्रत्येक जन्मामध्ये मला तुझं दास करून ठेव. तुका मागे हेची दान, हेच व्हावी माझी आस. तुका मागे हेची दान, जन्मोजन्मी तुझा दास. तुका मागे हेची दान, पंढरीचा वार करी. तुका मागे हेची दान, वारी चुकून दे हरी. तुका मागे हेची दान,
संत संगे सर्व काळ तुका मागे हेची दान, अखंड प्रेमाचा कल्लोळ तुका मागे हेची दान, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. अभंग मागणी मागणारा आहे जगाच्या मालकाकडं. अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर मांडलाय. पंढरपूरचं वारकरी व्हावं, संतांची संगत घडावी, चंद्रभागेमध्ये स्नान घडावं. आपलं हे पवित्र असलेलं, प्रशस्त असलेलं हे गाव प्रथमच येण्याचा योग माझा या ठिकाणी बाप्पांच्या माध्यमातून आलो. त्यानंतर आपले ग्रामस्थ मंडळी, ज्यांचं ज्यांचं योगदान या कार्यात आहे, आपण सर्व या ठिकाणी उपस्थित वारकरी मंडळी आपल्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्यानंतर आमचे बाळासाहेब भाऊ आहेत ढगे, त्यानंतर ढगे महाराज आहेत, अनंता बाबा आले का, त्यानंतर बाबूराव महाराज काळे आपल्या गावचं नियोजन बघतात. समस्त वारकरी आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. सुंदर असं मृदंग वाजवणारे ओमकार दादा, गोड असा हातही मोकळा चालवतो, टन 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 पखवात. आणि तुम्ही सगळ्या बसलेल्या बहिणी माझ्या, मी भाऊ तुमचा. कारण कधी कधी एखादा दृष्टांत तुमचा असला की माझी नजर तुमच्याकडे येईल. आणि ज्या वेळेला बहीण हे नातं लागलं का त्या नजरेमध्ये विकार तयार नाही होत, विचार तयार होतात. इतकं जगातलं पवित्र नातं बहीण भावाचं असतं. मला वाटतं या नजरेची आज गरज आहे. आमच्या नजरेला जर स्त्री पाहिल्यानंतर जर बहीण दिसत नसल तर अजून अंतकरणात कच्चेपणा आहे. वारकरी त्याचं नाव आहे का परस्त्री पाहिल्यानंतर ज्याच्या नजरेमध्ये बहीण दिसली का त्यानं छातीला हात लावून सांगायचं मी वारकरी आहे. हे वारकरी जीवन आहे. आणि आज या गोष्टीची गरज आहे, माना अथवा नका माना. त्याच तत्वावर हा संप्रदाय उभा आहे. हो, परस्त्रीमध्ये आई आणि बहीण पाहणं नाही, याच्या पुढे जाऊन एक पाऊल सांगतो. तुकोबारायांनी देव पाहिला कुणामध्ये? ग्राम्य स्त्री जिला म्हणतात, जिला पैसे देऊ केले होते आणि तुकोबारायाच्या भजनात अडथळा आणण्याकरता पाठवलं होतं, त्या स्त्रीमध्ये स्त्री दिसली नाही. हो नाही, त्याच अभंगावरती येत, बरोबर आहे. आणि बाई दिसली नाही. काय देवा रूप घेतो रे. कधी वामन होतो, कधी वराह होतो, कधी नारसिंह होतो, कधी राम होतो, कधी कृष्ण होतो, कधी परशुराम होतो. आणि आज साडी काय घातली, लाली काय लावली, अरे उचूस टाचाची चप्पल काय घातली, काय म्हणले देवा, काय रूप धरिले सगुण चांगले. काय काय रूप घेतो देवा. आणि आता तो अभंग जाई होतो माते न करी सायास. माझा भाव एकच आहे, या नजरेमध्ये बहीण ही नजर तयार व्हावी म्हणून सुरुवातीला नातं लावलंय. उपस्थित ही सगळी वारकरी मंडळी आहेत. वारकरी शिक्षण संस्थेची काही आपल्या ओमकारदादाची का पुढे शेलूला का आमची भेट झाली, मला वाटतं अगोदर कुठंतरी, पण आठवत नाही आता. झालेत माझे तिकडे बरेचसे कार्यक्रम, मोरेगाव वगैरे त्या परिसरामध्ये आली होती. विठाला विठ्ठल जास्त डोक्याला ताप द्यायचं चिंतन सांगणार नाही, कळलं असं बोलतो. तुम्हाला बरं वाटलं असं कीर्तन माझ्याकडून होईल का नाही सांगता येणार नाही, पण तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकाल तर बरं झाल्याशिवाय राहणार नाही असं कीर्तन सांगाल. मनुष्य शरीर मिळालंय आम्हाला काहीतरी करण्याकरता मिळालंय.
काय करण्याकरता भगवंताने ही सृष्टी निर्माण केली. सृष्टा पुराण्य विधान्य जयात्मशक्त्या वृक्षां सरीसृप पशु खगदंश मत्स्या हेची जाणावया निज रूपाते पूर्वी तेने श्री अनंते निज मायेचे निहाते केले बहुते शरीर एकी केले भूचरे एकी केले खेचरे एकी केले जलचरे चरे आचरे ती एकी गोमीच्या ठिकाणी असंख्य पाय सर्पादी अग्नीच्या ठाई म्या चरणची केले नाही. कशी सृष्टी आहे, कधी कल्पना आपण केली का? कसले ही सृष्टी बनवत असताना देवाने पहिले कोठेच नव्हते काही. बर मग बनवली कशी? अगोदर जमिनीहून फरफटणारे होते, आकाशातून उडणारे होते, हे मनुष्य शरीर नव्हतं. त्यातही जाऊ द्या मग त्यांचं फक्त हळू चालू द्या म्हणा. विडाला विडाला गोम नावाचा एक किडा असतो, त्याला इतके पाय असतात आणि साप किती मोठा आहे त्याला पायच नाही. बघा ना कसं बनवलंय देवानं. कोणाला काय दिलं कोणाला काय दिलं, पण एक आहे, संसार हा पूर्ण कोणालाच दिलेला नाही, कुणाचाच नाही, झाला नाही, होत नाही आणि होणार नाही. पूर्ण करता येतो त्याचं नाव परमार्थ आहे. आता निश्चिंतीने पावलो वेसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. तलिया धावा कुंटलिया धावा कृष्णेचे आता निश्चिंतीने पावलो वेसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. तलिया धावा कृष्णेचे कुंटलिया धावा कृष्णेचे आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. किती केला संसार म्हणजे पूर्ण होतो. करत राहणे करत राहणे करत राहणे. लय सोपं बोलू का? ग्रामीण भाग आहे असं. संसाराची व्याख्या ऐका, इकडे लक्ष द्या जरा कान उंच करून. पुढे शिवीत चाला, माग उसत चालवतो. काय बोललो? पुढे शिवीत चाला, माग उसत चालवतो, आणि माग शिवायला फिरले का तिसरीकडे फाटतो. याला म्हणतात संसार. पूर्ण होत नाही, झाला नाही, होणार नाही, पूर्ण करता येतो परमार्थ आहे. नामदेव महाराज म्हणतात, देवा तुला काय वाटतंय? तुला जर विश्रांती घ्यायची असेल तर चल. हा नामा म्हणे देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावया कल्पवरी, विश्रांती घ्यावया कल्पवरी. 84 शिधाचा शिध भेटी मेळा, 84 शिधाचा शिध भेटी मेळा. विश्रांती घ्यावया कल्पवरी, विश्रांती घ्यावया कल्पवरी. 84 शिधाचा शिध भेटी मेळा, 84 विश्रांतीचा ठाव फक्त इथं परमार्थात. थांबा इथं आहे, पूर्ण विराम आहे, फुली स्टॉप आहे. प्रपंचात थांबा नाही, प्रश्नार्थक आहे, पूर्ण विराम नाही. बघा तुम्ही मंदिर बांधलं, तुम्ही त्याला कळत झालं की नाही पूर्ण. तुम्ही घर बांधतात, पहिला मजल्यावर थांबतात, वर्ग सोडून देतात. दुसरा मजला बांधला तरी वर्गच सोडतात. तिसरा बांधला तरी सोडलेलाच असतो. पूर्णता नाही. जिथं पूर्णता आहे त्याचं नाव परमार्थ आहे.
संसार हा देवानं पूर्ण दिलेला नाही, होत नाही, झाला नाही, होणार नाही. इथं बसलेल्यापैकी बघा, प्रत्येकाला कशाची ना कशाची उणीव आहे. कोण परिपूर्ण आहे? कशाची ना कशाची उणीव आहे. विदर्भातल्या साधूचं भजन आहे, कोणा हे दे कोणा ते दे, न देसी सर्व कोणासी, न देसी सर्व कोणासी, कोणा हे दे कोणा ते दे, कोणा हे दे कोणा ते दे. कोणाला एक आहे एक नाही, कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही, असाच दिलेला आहे संसार. कोणीच नाही बघा कशाची ना कशाची उणीव आहे. एखाद्याला लई कळलं असं बोलतं आपला ग्रामीण भाग आहे, लेकरू बाळ नाही, अशी संपत्ती दिली काहीला, घे संपत्ती घे संपत्ती. अहो येडे झाले, मोजता येईना काहीला, इतके पैसे, लेकरू बाळ नाही. मी प्रमाण सांगेल बरं का, मोगम नाही बोलणार. धनवंता एक बैर कांदळे, शुभ्र कुष्ठ काळे भोगांगी, प्रारब्धाची गती न कळे विचित्र, हाती आहे सूत्र विठोबाच्या. त्याच्या हातात बटन आहे, दिलं बी तर चांगलं नाही, तिरपटम तारपटम दसकटम भुसकटम. बरं याच्या उलट पाहता, उलट काहीच नाही. जंगलात राहते, येड्या बाबळीची वाशे तोडली, त्याला साडी गुंडळली तंबू, त्याच्यात राहते. लेकरं आय 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 मोजता येणार नाही, 2-4 संडासात, 2-4 पलंगा खाली, 2-4 अंगणात, लेकरच लेकर. लेकर घे संपत्ती नाही, आणि एकाला संपत्ती दिली तर लेकर. अहो लई सोपं. एखाद्याच्या घरात डोक्याला लावायला तेल नाही, इतकी प्रपंचात गरिबी त्याच्या, डोक्याचं तेल नाही आणू शकत ते. ज्याच्या घरात तेल नाही, पहा तेल नाही, त्याच्या डोक्याला असे दाट कुरळे केस. ज्याला तेलच नाही ना घरात, तुम्ही त्याच्या डोक्याला असे दाट कुरळे केस आहे पहा. आणि जे अमेरिकेवरून टाक्याच्या टाक्या आणील तेलाच्या, लावील कुठं? चोपड चटांग माहित. ऐका आता, एकाच्या घरातलं तेल नेलं डोक्याला केस दिली, आणि एकाच्या घरात तेल दिलं डोक्याचे केस दिले. एकाला तेल नाही, डोक्याला केस. एक आहे, असाच आहे संसार. फक्त एक आहे, याच्यातून एक घेऊन जा माय बाप. संसारात कोणतंही दुःख आलं ना तर या समाजापुढं कधीच मांडू नका. हा समाज देणार नाही तुम्हाला, पाठीमाग तुमची टिंगल उडवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ज्या समाजात राहतात ना, हा समाज फक्त अपमान करण्याची संधी पाहतो. या समाजात आपण राहतोय म्हणून विनंती आहे, एखादी गोष्ट कमी आहे ना तुम्हाला, येडा म्हणून ऐका. आळंदीला जा, माझ्या ज्ञानादादाच्या समाधीवरती डोकं टेकवा आणि रडून माझ्या ज्ञानादादाला सांगा, काय कमी आहे ना तुमच्या संसारातली, ती माऊलीला सांगा. माऊली तुमच्या दुःखाची नक्की दखल घेतील. हा समाज देणार नाही. टिंगल रडून माऊलीला सांगा. देवा सांगू काय सांगायचं रे, सुख सांगा, दुःख सांगा देवाला. बेकारी सारी दुनिया दाता एकरा, बेकारी सारी दुनिया दाता एकरा, बेकारी सारी दुनिया दाता एकरा, भिकारी सारी दुनिया, भिकारी सारी दुनिया, भिकारी
करी सारी दुनिया दाता करा, करी सारी दुनिया दाता करा, करी सारी दुनिया दाता करा, भिकारी सारी दुनिया सारी दुनिया ओमकार दादा करता टाळ्या वाजवा एकदा. ती गायनाची लय कळावी फक्त माणसाला. गोड हात आहे. जगत भिकारी आहे, दाता एक तो आहे. मग काय सांगायचं त्याच्याजवळ? सुख सांगा, देवा सांगू सुख दुःख, त्याला सांगायचं. मागायचं त्याच्याकडे, शिव्या द्यायच्या त्यालाच. दिल्या ना उभी राहोनी अंगणी, शिव्या देती दासी जनी, शिव्या देती दासी जनी, शिव्या देती दासी जनी. मागणं शिकायचं असेल तर संताकडेच पाहावं लागेल. जनाबाईनं दिलेल्या शिव्या सुद्धा भक्ती होती. जगाचा मालक म्हणायचा जणी अजून दी. अरे हसायचा देव. आम्ही केलेली भक्ती भक्ती ठरते की नाही कोणास ठाव. जनाबाईच्या शिव्या देव हसायचा. अरे मला वाटतंय चांदीच्या ताटामध्ये जेवण यायचं, खात नव्हता आणि चोखोवाराकडे शिळे कुटके 3 दिवसाचे मागायचा. थोर प्रेमाचा भुकेला, न मानी उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. असा हा मोठा ख्याली आहे. त्याचं स्वरूप जाणणं मोठं कठीण आहे, ते फक्त संतांना कळतं. म्हणून काय मागायचं त्याच्याकडं, स्तुती करायची त्याची करा, निंदा करायची त्याची करा, त्याचं नाव घेत राहा कोणत्याही कामाला. भांडत असताना भांडायचं ना, त्याचं नाव घेऊन भांडा म्हणतात नाथभाऊ. हो, भांडायचं तर त्याचं नाव घेऊन, उठायचं त्याचं नाव घेऊन. आता म्हातारी माणसं जर उठायला लागले ना, काय त्रास होतो बिचाऱ्यांना. मग त्या आरारापेक्षा हरी 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 असं म्हण ना. पण ते नाही आठवणार काही, ते याच्या पुढचे बाबा बाबा बाबा. नको त्या ठिकाणी तोंडाचा रगडा. अहो, जी गोष्ट ज्या तोला मोलाची तिचा तिथंच वापर करा. नको त्या ठिकाणी रगडणं हा नाश नाही, सत्यानाश होतो. आमच्याकडे टेलर आहे, टेलर. लॉकडाऊनच्या काळात मला कीर्तन नव्हते बाळासाहेब. मी बसायचो त्याच्या दुकानावर जाऊन. ते असं कपडा कापायला घ्यायचं. आता कैची आणि कपडा, आता तोंडाचा काय संबंध आहे? पण ते जर कपडा कापायला लागलं का असं, नको त्या ठिकाणी तोंडाचा रगडायला नाही. या वाणीची सार्थकता कशात सांगितली? घे घे माझे वाचे गोड गोड नाम. बरं, चांगल्या चांगल्या लोकांची नावं घ्या, वाया जात नाही. काय होतं? घेता सज्जनाची नावे पुण्यवंत व्हावे. हो, ही वाणीची सार्थकता. म्हणून जपून वापरा. माऊली म्हणतात, साच आणि मवाळ हे मितुल्या निरसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अमृताचे, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कमी बोला, गोड बोला, हळू बोला. आपल्या बोलण्यानं कुणाला इजा होणार नाही याची दक्षता घ्या. अरे हेच तर सगळ्यात मोठं पाप सांगितलंय. तुमच्या बोलण्यानं जर कुणाच्या डोळ्यात अश्रू येत असतील ना, कुणी तुमच्या बोलण्यानं कुणाला पीडा होत असेल ना, हेच मोठं पाप सांगताय कबीर महाराज. परहित सरस पुण्य नये बाई, परपीडा समनयी आदमाई, मंगल भवन अमंगल
पर सरस पुण्य नाही भाई आणि परपीडा सम नाही आधमाई. आमच्या बोलण्यानं काय 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 माणसाचं बोलणं राहतं गमतीचं. सरळ बोलणं काहीला माहितीच नाही. तेच बोलणं म्हणजे छत्रीचा दांडा. तुम्ही बघा तुमचे सरळ बोल. आता आम्ही एखाद्या गावाला वळायचं का आमच्या गावाला हाच रस्ता जात तेवढ्यासाठी उभा राहिलो का पहा. सरळ बोलणं माहिती नाही. साच मावाळपणा. इतकं गोड बोला ना, इतकं गोड बोला. मुखी अमृताचे वाणे, मुखी अमृताचे वाणे, मुखी अमृताचे वाणे, मुखी अमृताचे वाणे. देह देवाचे कारणी, ही अमृताची वाणी देह देवाची. इतकं गोड बोलावा, इतकं गोड बोलावा, तुमच्या बोलण्यावर समोरचा माणूस घायाळ व्हावा, इतकं गोड बोलणं असावा. समोरच्याला असं वाटावं ऐकतच राहावं याचं बोलणं, त्याचं ऐकतच राहावं असं वाटावं, इतकं गोड बोला. एक माफी मागून बोलतो बर का. जर शेजारणीने दिली शिवी तुम्हाला नाही पटत आहे बा, भांडण झालं, तिला देऊ द्या शिव्या. काय जेवढ्या द्यायच्या तेवढ्या देऊ द्या. तुम्ही काहीच बोलू नका. अहो ती शिव्याच देणार नाही. ऐका, ती एक शिवी देईल. तुम्ही जर शिवी दिली नाही ना तर तिला राग येईल तुमचा. काय का तू का शिव्या देत नाही. तुम्ही देऊच नका. तिचं लय मोठं नुकसान आहे, तुम्हाला माहिती नाही अजून. तुम्ही शिवी दिली आणि तुम्ही जर शिवी दिली नाही ना तिला नवीन शिवी आठवत नाही. हो, शिवीचा जन्म शिवीतून होतो. शिवीतून शिवीचा जन्म आहे. म्हणून तिनं शिवी दिली ना तुम्ही फक्त रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी एवढंच म्हणायचं. अहो ती झोपली ना तिला तुमची आठवण येईल. कारण माणूस मित्रापेक्षा शत्रूचं जास्त चिंतन करतो. तुमची आठवण येईल तिला आणि ती म्हणेल मी इतक्या शिव्या दिल्या तरी किती गोड बोलते, किती गोड बोलते. तिला अशी शंका यावी काही मागच्या जन्मात साखर कारखान्याची डायरेक्टर असावा. इतकं गोड बोला. म्हणून या वाणीनं तुम्हाला पवित्र ठेवायची ना त्याचं नाव घेत राहा. बरं त्याच्याकरता बंधन नाही त्याचं नाव घ्यायला. काळ वेळ ना कधी घ्या, उठताना घ्या, बसताना घ्या. तोंड धुतलेला असू द्या, आंघोळ केलेली नसू द्या, धुतलेलं नसू द्या, तरी सुद्धा दोष लागत नाही. आळंदीला मोठे बाबा अंथरुणावर उठून बसल्याबरोबर रामकृष्ण हरी म्हणायचे. आणि तुम्ही ज्या क्षणाला नाव घेता ना तेव्हापासून मग तो तुमच्याकडे लक्ष टाकतो. ते एक वटोनीची अक्षणी अनुसरले गा माझे वहणी, तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडे. मग तुमची चिंता त्याला लागून राहते. म्हणून होईल तितका रिकामा वेळ वाया घालू नका. फार थोडा विषय विठाला विठाला. आता देवाच्या दृष्टीने संतांच्या दृष्टीने मागणीकडे जायचंय. आता ज्याच्याकडे मागायचंय अगोदर त्याच्या अगोदर भक्ती केलेली असावा. नाही पगार घ्यायचा अधिकार कोणाला आहे. ज्यानं काम केलं त्याला पगार घेता येईल ना. का खारुड्या पापड्या खात बसला मग पगाराला गेला. नाही, अधिकार असावा लागेल. भांडण्याचा देखील अधिकार होता भक्तीच्या माध्यमातून. देवाशी भांडल्या जाणार पाहिलंय आपण. शिव्या दिल्या भक्तीच्या माध्यमातून अधिकार प्राप्त होतो. देवाकडं मागण्याकरता आपली जर भक्ती असेल देव द्यायला तयार आहे. काय देत नाही तो, त्याचं कामच ते आहे. कोणाला काहीतरी, कोणाला काही देणं, स्वतः मोकळं राहता. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. अवधार देवोनी कर्णाती, कीर्ती दिगंती मिरविली. कोणाला काही स्वतः मोकळा राहता. असा त्याचा स्वभाव आहे.
पण हे मागणाराला फक्त डोकं ठिकाणावर पाहिजे. त्याच मागणाराला अक्कल असावा त्याच्याकडं काय मागावं, तो तर द्यायला बसलेलाच आहे. कळून घ्या जरा, देवाकडं मागत असताना असं मागा का एकदा मागितल्यावर ते कधीच संपू नये. अर्जुनानं मागितलंय, कुठपर्यंत पुरल? कसं मागितलंय अर्जुनानं? चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाही, ते आहे तोपर्यंत चंद्र सूर्य म्हणावं लागल असं तत्वज्ञान अर्जुनाकडं. मागायचंच असेल, एक मागितलं सगळं मिळालं पाहिजे असं काहीतरी मागा. एकाल महादेव प्रसन्न झाले, म्हणजे माग मी देणार आहे तुला, एक वर देईल तुला. मग ते घरी गेलं, ते म्हणलं देवा मी उद्या येतो. घरी गेलं आणि घरी जाऊन विचारलं, आईला म्हणे मला महादेव प्रसन्न झाली, काय मागू? आई म्हणली तुला कळत नाही का, मला डोळे नाही, सुना काय अत्याचार करतात कळत नाही, मागता आले तर 2 डोळे मागून घे. बापाकडे गेला, मला महादेव प्रसन्न झाले, काय मागू? मागता आलं तर 5-10 किलो सोनं मागून घे. भाव कुठले कुठे गेली? पत्नीकडे आला, महादेव प्रसन्न झाले, एक वर देणार आहे, काय मागू? बायको म्हणली तुम्हाला कळत नाही का, 10 वर्ष लग्नाला झाले, अजून त्याने आपल्याकडे डोळे उघडून पाहिलं नाही. किती वेळेला आपण याचा अंगारा खाय, त्याची उदबत्ती खाय, त्याचं नारळ खाय, अजूनही तो आपल्याकडे डोळे उघडून पाहत नाही. मागता आला तर वंशाला कुलदीपक मागा. बापान मागितलं सोनं, आईनं मागितले डोळे, आणि बायकोनं मागितला मुलगा. वर किती झाले? 3. महादेव देणार किती? 1. पण माणसाची बुद्धी ठिकाणावर असावी, मागणाऱ्याला धोरण पाहिजे. फक्त तुमच्याकडे कसं आहे मला माहिती नाही, बाई स्वयंपाकात हुशार असावा, वाढायला मोकळ्या मनाची असावा, आणि जेवणाऱ्याला अक्कल असावा. बाई स्वयंपाकात हुशार, वाढायला मोकळ्या मनाची, आणि जेवणाऱ्याला धोरण पाहिजे. आमच्या भागामध्ये माता मावल्या स्वयंपाकात, तुमच्या भागातलं सोडून बोलतोय, आमच्याकडचं स्वयंपाकात अजिबात हुशार नाही. एका मावशीनं 10-12 भाज्या बनवली, एक भाजी खरट नाही, आळणी नाही, तुरट नाही, पोचट नाही, पुंगट नाही, नुसती कडू कडू लागायची. मी ती वाटी उचलली आणि पिऊन टाकली. तिनं मला इकडे तिकडे पाहिलं आणि दिली पुन्हा टाकून. मी म्हणलं कोण? मला म्हण तुला आवडती. वाढायला फक्त मोकळ्या म्हणायची, स्वयंपाकात अजिबात हुशार नाही. जेवणाराला अक्कल पाहिजे, एका एका भाजीच्या एका एका घासाची चव घेणारा असावा जेवणारा. देणारा आणि देणे, घेणारा आणि घेणे, या चौघांच्या मधला विषय, याला पंचसूत्री मागणी म्हणतात. विडाला विटाला, बापानं मागितलं सोनं, आईनं मागितले डोळे, पत्नीनं मागितला मुलगा, वर झाले 3. महादेव देणार 1. गेला महादेवाकडे, म्हणे आला म्हणे हो, एकच वर देणार म्हणे, एकच द्या देवा. माग म्हणे एक काम करा, फक्त एकच वर द्या, माझ्या आईनं उघड्या डोळ्याने तिचा नातू सोन्याच्या पाळण्यात पाहावा. नाही लक्षात आलं का? बापाला सोनं मिळालं, आईला डोळे मिळाले, आणि बायकोलाही मुलगा मिळाला. असं मागितलं, एक मागून सगळं मिळावा. अहो हे जाऊ द्या, थोडस महाभारताकडे जाऊ आपण. किती गोड मागणं आहे बघा. पांडव किती होते इथून सुरू करू आपण. 5. आता पार्टीत बदल नाही करायचा. सांगते कुंती कृष्णाला, कर्ण हा पांडवा पहिला. किती झाले आता? बोलायची कल्पकता आहे, पांडव 5च आहे. पण कर्णानं वचन दिलं होतं आईला, तुझे 5 जशाच्या तसे राहतील, त्याची बेरीज बिघडू देणार नाही. आता इकडे कौरव पांडवांचं युद्ध ठरलं. दुर्योधन देवाकडे मदत मागण्याकरता जातो. ऐका बरं का भाव मागण्याचा, देवाकडे आलेला आहे. देवा समजावून सांगितलं होतं, अरे असं करू नका, शिष्टाई करता भगवान गेली होते. पंचन स्थान देयंतम ग्रामायती महागीतम आविस्थलम रुकस्थलम माकंदी वारणावतम 5 गावं देऊन टाका. मी समजावून सांगतो. काय बोलला दुर्योधन? हे देवा, सुईच्या टोकावर बसेल इतकी देखील भूमी पांडवांना देणार नाही. यावधी शुकच्या तीक्ष्णा या विद्या दग्रेन केशव तावत पे परित्याचे भूमेरन पांडवन प्रती.
त्यांना जर पाहिजे असेल आमच्याशी युद्ध करावं. आणि मग तो दिवस ठरला. शनिवर भयोर मध्ये रतम स्थापय मे उचित. पाहू दे मला द्रुत राष्ट्रपुत्र दुर्योधनाचे प्रिय इच्छिणारे कोण कोण आहे. दुर्योधन गेला होता अगोदर मागण्याकरता मदत. देव झोपलेला होता. द्वारपाळाने अडवलं. बघा बरं का, मागण्याचं सांगतोय काय मागा. देव झोपलेला होता. द्वारपाळांनी सांगितलं देव झोपलेला आहे. ऐकलं नाही. मला काय गरज परवानगीची. दुर्योधनाला द्वारपाळाला लोटलं गेला देवाच्या जवळ. देव झोपलेला आहे. तिथं जाऊन अशी चुटकी वाजवायचा दुर्योधन. याला जाग आली पाहिजे. पाय आपटायचा जोर जोरामध्ये. काय अर्जुन यायच्या आता आपण मागायचं आणि निघून जायचं. आता झोपलेल्या माणसाला जाग करणं सोपं आहे. हा, सोंग केलेल्या माणसाला जाग करणं अवघड आहे. देव म्हणे तू किती पाय आपट, अर्जुन येईपर्यंत उठणार नाही म्हणला. अर्जुन येतो. द्वारपाळाला विचारतो जाऊ का आत. जा, तुमच्या अगोदर एक गेलेला आहे. अर्जुन आला आणि कुठं हा बसला डोक्यावर जाऊ, वरच्या बाजूला डोक्याच्या. आणि अर्जुन येतो आणि पायाजवळ बसतो. पायाजवळ अर्जुन बसता क्षणी जगाचा मालक उठून बसतो. कधी आलास अर्जुना. पाठीमागून आवाज आला, हे देवा, अरे मी आलो पाहिला. आणि मग देवानं असं माग वळून पाहिलं तर चोपदार आपलं दुर्योधन. माग वळून पाहिलं तर दुर्योधन. देव म्हणे माझ्या नजरेमध्ये अर्जुन पहिला आला. हे बघ देवा, आम्ही दोघं कशा करता आलो हे तुला चांगलं माहिती. देव म्हणले वेळ घालवण्यापेक्षा स्पष्ट सांगू का, मी मला 2 भागात वाटून घेतलंय. एका भागामध्ये जगातलं सगळं ऐश्वर, माझी नारायणी सेना त्याच बाजूला आहे, देवतांना जिंकून देण्याची ताकद जिच्यात आहे. आणि दुसऱ्या बाजूला फक्त तो असेल ज्यानं वचन घेतलेलं आहे, हातात शस्त्र धरणार नाही. दुर्योधनाने विचार केला, याला घेऊन का गाई चारायच्या आहे का, हा हातात शस्त्र धरणार नाही. देवा मी मागणार पाहिला. भगवान म्हणे नाही, अर्जुन मागे. माग अर्जुन. पायाजवळ बसलेला तो घट्ट पाय धरले देवाचे. अर्जुन म्हणे देवा तुला सोडून काय मागणार आहे. बस एक तू मेरा बाकी सब तेरा. दोघही देवाकडेच आलेले, दोघं देवालाच मागताय. बघा बरं का इथं फरक कसा आहे. एकानं देवाकडे येऊन फक्त देवच मागतोय आणि एक अपेक्षा करतोय बाकीच्या गबाळाची. देवा तुम्ही हवे मला. पहिली टाळी दुर्योधनानं वाजवली, फसला. पहिला चान्स मिळाला. हो देवा जा तुम्ही त्याच्याकडे, बाकीचं गबाळ येऊ द्या आपल्याला. दुर्योधन घरी जातो. असा फटकारला घरच्या लोकांनी. शकुनी मामा म्हणे तुला अक्कल नाही दुर्योधना, तू त्याला घ्यायला पाहिजे होतं. मामा तो हातात शस्त्र धरणार नाही. 4 नीतीच्या गोष्टी सांगण्याच्या पेक्षा काय करेल. शकुनी मामा म्हणे तुला अजून त्याचा नीट स्वभाव माहिती नाही, कारण तो फक्त तिकडच्या बाजूने असं जरी कळलं तर पॅनल झोपवतो आपला. तू त्याच्या बोलण्यावर तो नुसता आपल्याकडे पाहून हसला जरी तर आपण हे विसरून जाऊ तो आपण युद्ध करायला आलेलो आहे. तुला त्याचा स्वभाव माहिती नाही. मला आपल्याला असं विचारायचंय, दुर्योधनही देवाकडेच गेलेला आहे बरं का, पण देवाकडून त्याने बाकीचं गबाळ देव सोडून सगळं घेतलं, देव नाही घेतला. घरच्या लोकांनी फटकारलं. दुसरी बाजू जरा डोळ्यापुढं आणा. अर्जुनही देवाकडेच आला होता, देवाकडून काहीच घेत नाही, फक्त देव घेतो. घरी जातो. कुंती माता अर्जुनाची आई आहे. अर्जुन दारात आहे. कुंती माता साष्टांग दंडवत करते. अर्जुन म्हणतो हे आई, अरे मुलगा आईच्या पाया पडतोय, आईनं मुलाच्या पाया पडायचं नसतं, मुलगा आईच्या पाया पडत असतो, हे धर्मशास्त्र आहे. कुंती माता सांगते अर्जुना कळतंय मला, मुलगा आईच्या पाया पडत नसतो, आई मुलाच्या पाया पडत नसते, मुलगा आईच्या पाया पडतो. कळतंय अर्जुना मला, मी तुझ्या पाया पडत नाही, तुझ्या निर्णयाच्या पाया पडते. ज्यांना जगाचा जगन्नाथ माझ्या दारात आणून उभा केलाय त्याच्या मी पाया पडते. देवाकडेच मागा, पण देव मागा. विठाला विठाला. आणि याच उच्च कोटीतील संत तुकोबार आहे. प्रत्येक वारीला निघाले, पंढरपूरला गेले का पांडुरंगाला पाहावं, दर्शन केलं की निघावं. एका महिन्याच्या वारीला तुकोबाराय गेले आणि गेल्यानंतर देव म्हणले मागा तुकोबाराय, काहीतरी मागा. काय म्हणले तुकोबाराय, काही मागणे अमानुचित, वडिलांची रीत जाणत सो.
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. नको देवा काय, बघ देव म्हणले मागा मागा मागा. तू कवर आहे म्हणे देवा तुला द्यायचंच ना, तर एकच कर, तू मालक राहा आणि प्रत्येक जन्मात मला तुझं दास करून ठेव. द्यायचंच असेल तर हे दे देवा. अभंगाच्या हे जिव्हारी